नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं गुरुवारी परभणी शहरामध्ये भव्य आणि आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शोभायात्रेनं संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघालं. जय श्रीरामच्या गजरानं आणि ढोल ताशाच्या निनादानं शहराचा कानाकोपरा दुमदुमून गेला होता. श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झालेल्या या शोभायात्रेत धर्मवीर मर्दानी आखाड्याच्या श्रीराम ध्वज पथकानं सादर केलेल्या थरारक आणि कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकांनी नागरिकांची मने जिंकली. तर दिल्ली येथील शीख समाज बांधवांच्या पथकानं पारंपरिक युद्धकला आणि खेळाचं सादरीकरण करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. विविधतेमध्ये एकतेचा संदेश देणारे हे सादरीकरण विशेष ठरलं. शोभायात्रेत रामायणातील प्रसंगावर आधारित सजीव देखावे, प्रभू श्रीरामांचा भव्य चित्ररथ तसेच विविध देवतांचे आकर्षक सादरीकरण हे प्रमुख आकर्षण ठरलं. प्रभू श्रीराम, सीतामाता, भरत आणि लक्ष्मण तसेच पवनसुत हनुमान यांच्या वेशभूषेत साकारलेले देखावे हे पाहून भाविक भारावून गेले. या दृश्यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहावयास मिळालं. नाशिक ढोलच्या गजरात तरुणाईनं उत्स्फूर्तपणे नृत्य करत सहभाग नोंदवला. जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेलं. आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि खासदार संजय जाधव यांनीही या उत्सवामध्ये सहभागी होत रामभक्तांसोबत आनंद लुटला आणि मिरवणुकीत काही काळ दोघेही तल्लीन झाले. ही शोभायात्रा श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन विसावा कॉर्नर, नारायणचाळ, गांधी पार्क, शनिवार बाजार या मार्गे पुढे सरकत नियोजित स्थळी विसर्जित होणार आहे. मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत आणि आरती करून शोभायात्रेचं स्वागत केलं. दरम्यान शोभायात्रेदरम्यान विविध सहभागी संस्था, मंडळ आणि स्वयंसेवकांनी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, शरबत आणि फराळाचं वाटप केलं. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या सेवा कार्याचं नागरिकांकडून कौतुक करण्यात आलं. तसंच पोलीस प्रशासनाकडून देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान सकाळी ठीक 12 वाजता शहरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवामध्ये आणि भक्तिभावामध्ये साजरा करण्यात आला. परभणी शहरातील गांधी पार्क येथे असणाऱ्या बारबेट गल्ली येथील श्रीराम मंदिरामध्ये ओम संजय डहाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं सकाळी 10 वाजल्यापासून भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळं मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालं. गांधी पार्क येथील राम मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. शहरातील इतर मंदिरांमध्ये दिवसभर भजन, कीर्तन, रामनाम जप, अन्नदान आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसह लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून रामनवमीचा उत्सव भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला. एकूणच धार्मिक एकात्मता, सांस्कृतिक परंपरा आणि भक्तिभावाचा संगम साधणारी ही शोभायात्रा परभणीकरांसाठी अविस्मरणीय ठरली. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.